धर्मदाय आयुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बुलढाणा येथे मेहुणा राजा व आडन यांच्याकडून अलग अलग समित्यांचे अर्ज केस चालू होत्या वकिलांना 1.5 लाख रुपये चार्ज दोन्ही प्रकरणे एकत्र करून 10 सदस्य आडन व मेहुण राजा गावचे ठरले असताना मेहुण राज्यातून फक्त 4 लोक घेतले। हा पक्षपातपूर्ण निर्णय झाल्यास गावकरी करणार नोंदणी रद्दची अपील व आंदोलन। समोपचाराने निपटत नसल्यास तहसीलदार अध्यक्ष दोन्ही गावचे वेळेनुसार चे सरपंच व चारित्र्य संपन्न भक्त कार्यकारी मंडळाची मागणी प्रसन्न गणपती मंदिर व स्वामी रामचरणदास महाराज समाधी मंदिर आडन फाटा श्री क्षेत्र मेहुण राजा हे दोन्ही वेगवेगळे मंदिर असून देऊळगाव राजा चिखली रोडवर मेहुणा राजा क्षेत्रात आहेत। हे दोन्ही गावच्या समान अंतरात रोडवर वन विभागाच्या जमिनीवर आहेत, म्हणून या मंदिराची नोंदणी धर्मदाय आयुक्तांकडे होऊ शकली नव्हती। 80 वर्षे ब्रह्मचारी राहून निस्वार्थपणे सेवा करणारे योगी स्वामी रामचरणदास महाराज यांनी वन जमिनीवर मंदिर कामास अडथळा आणणाऱ्या अधिकाऱ्यांना चमत्कार घडवले तरी सुद्धा धर्मदायकडे नोंदणी होऊ शकली नव्हती। स्वामी रामचरणदास बाबांनी दगडवाडीत 5 एकरावर मठ मंदिर बांधले, भक्तांसाठी फळबागा तयार केल्या। तेथे त्यांना त्रास झाला म्हणून ते सर्व सोडून जंगलात गणपती मंदिरावर आले व आडन मेहुण राजा गावच्या लोकांच्या साथीने वाटसरू भक्तांच्या देणगीतून जंगलांमध्ये सुद्धा नंदनवन केले। त्यांनी मूळगाव कर्नाटकमधून पैसा आणला नाहीत। नंतर मृत्यू समय भावाच्या मुलांना नातवांना वारसपत्र करून देतील का व ते वारस येथे येतील का तर नाही। बाबांच्या मृत्यूनंतर भक्तांनी रामचरणदास बाबांचे समाधी मंदिरही वन जमिनीवर बांधले तरी सुद्धा धर्मदायाकडे नोंदणी होऊ शकली नाही। त्यानंतर रामचरणदास बाबांचे भक्त नबाजी डोके महाराजांची समाधी मंदिराच्या उद्देशाने तेथेच वन जमिनीवर बांधली तरी सुद्धा धर्मदायाकडे नोंदणी झाली नाही। भावनेच्या भरात लोक या वन जमिनीवर एकत्र यायचे, निस्वार्थपणे उपक्रम करायचे व शासनाचे अधिकारी सुद्धा कायद्यात बसत नसताना सुद्धा तेथे नमायचे, कारण सद्गुरू रामचरणदास महाराजांनी जंगलात रोडवर पाण्याच्या राजनातील पाणीपोईपासून सेवाकार्य सुरू केले होते व झाडाझुडपात लपलेल्या गणपतीचा जीर्णोद्धार करून जंगलात झाडे लावून भक्तांसाठी फळबागा लावून नंदनवन केले होते, तरी सुद्धा धर्मदायकडे नोंदणी होऊ शकली नव्हती। अनेक वेळा 3-4 समित्यांनी अर्ज केले होते, ते नामंजूर झाले कारण ते वारस हक्काने अर्ज करत होते। वन जमीन असल्या कारणाने तेथे कोणताही वारस हक्क लागू होत नाही, म्हणून नोंदणी होत नव्हती। 2016 मध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी वन जमिनीवरील जिल्हाभरातील अतिक्रमणे काढताना काही जुने मंदिर कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे चॅरिटी कमिशनरकडे नोंदणीसाठी समित्यांना बळ मिळाले आहे। म्हणून सार्वजनिक उपयोग हेतू तरुण लोकांनी चारित्र्य संपन्न राखून तेथे कार्य करण्याची गरज आहे। वयाच्या 65 वर्षावरील लोकांनी आपल्या मुलांना समोर करून कार्य करण्यास सुचवावे, असे असल्यास कार्य सुरळीत चालू शकते। सद्गुरू रामचरणदास महाराज मंदिराची अलग समिती बनवून अनेक गावचे माळकरी सद्गुरू भक्त त्या समितीत घेतल्यास काही हरकत नाही। मंदिरावर कार्य करण्यासाठी येणारा प्रत्येक तरुण निस्वार्थपणे सेवा करणारा व निर्व्यसनी असावा, शुद्ध शाकाहारी असावा, चारित्र्य संपन्न असावा। परंतु आताचे चित्र बदललेले आहे। आडन व मेहुण राजा गावच्या दोन्ही समित्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ज्या लोकांना बुलढाणा सार्वजनिक न्यास नोंदणी न्यायालयात लक्ष ठेवण्यासाठी पाठवल्या जात होते, त्यांनीच फितूर होऊन आपसात पदे वाटून घेतली आहेत व जुने काम करणारे ज्यांच्या नावावर मंदिराचे जवळपास 50 लाख रुपये अलग अलग व्यक्तिगत खात्यांवर आहेत, ज्यांना संपूर्ण माहिती व कार्य करण्याची उमेद आहेत, अशा लोकांना डावलले। दोन्ही गावचे 10 सदस्य घेण्याचे ठरले असताना तिसऱ्या गावची नातेवाईक लोकांनी संस्थांमध्ये सामील केल्यामुळे मंदिरावर वाद वाढले आहेत व पुढे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे। आजपर्यंत ज्या मंदिरावर सहजपणे पंचांनी समोरच्यांना चाव्या द्या म्हटल्यावर दिल्या जात होत्या, परंतु या फितुरीमुळे मतभेद वाढले आहेत व जुने कार्य करणारे लोक मंदिराच्या चाव्या, मालमत्ता व पैसे देण्यास नकार देत आहेत, कारण समोरच्यांनी विश्वासात न घेता ठराव घेतला आहे। सन 31 जानेवारी 2023 ला धर्मदायने
31 जानेवारी 2023ला धर्मदायने प्रमाणपत्र जारी केलं होतं व 90 दिवसांमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना स्कीम राबवण्यास सांगितले होते, परंतु शक्य झाले नाही. म्हणून लोकशाहीचा विजय होतोय का? वन जमिनीवर वारस हक्क दाखवून वंश परंपरागत मंदिराचे मालक बनतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत. मी दोन्ही मंदिरे मेहुणा राजा क्षेत्रात एक असल्यामुळे ग्रामपंचायत मेहुण राजा सरपंच व सर्व सदस्य पक्षपाती निर्णय स्वीकार करणार नाही असे सांगितले आहे. शेवटी चॅरिटी कमिशनर धर्मदाय न्यायालय फक्त वकिलांची बाजू ऐकते. या लोकशाही पद्धतीने सर्वसामान्य लोकांची खरी बाजू ऐकते यावर लक्ष देण्याची गरज आहे.